नमस्कार, एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे। पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्षपदी कानबाराव पवार यांची नियुक्ती। पुसद तालुक्यातील माळ पठारावरील पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी कानबाराव पवार पिंपळगाव यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली। यावेळेस माळ पठारावरील 40 गावातील पोलीस पाटील उपस्थित होते। त्याचबरोबर उपाध्यक्ष म्हणून सौ स्वाती सुभाष विपरकर पोलीस पाटील सावरगाव बंगला, सचिवपदी धम्मदीप दत्तराव पाईकराव पोलीस पाटील लोहरा इजारा, कोषाध्यक्षपदी सिद्धेश्वर पंजाबराव काईट पोलीस पाटील पांढुर्णा केदारलिंग यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आलेली आहे। माळ पठारावरील पोलीस पाटील संघटनेचे माजी अध्यक्ष भाऊराव जाधव हे सेवानिवृत्त झाल्यामुळे पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्षपद रिक्त झाले होते। सर्व पोलीस पाटील खंडाळा येथील पोलीस स्टेशन येथे जमा होऊन सर्वांनी एकमताने वरील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली। नवनियुक्त पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष कानबाराव पवार यांचे ठाणेदार देवीदास पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले। यावेळेस खंडाळा पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस कर्मचारी, माळ पठारावरील सर्व पोलीस पाटील व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विपरकर सावरगाव बंगला आज खंडाळा पोलीस स्टेशन अंतर्गत माळ पठारावरील पोलीस पाटील अध्यक्ष जाधव भाऊराव पाटील जाधव सतरमाळ हे आज निवृत्त झालेले आहेत। त्यांच्या जागी आम्ही सर्वानुमते भगवानराव पवार पिंपळगाव इजारा यांची अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे। तसेच सौ स्वाती सुभाष विपरकर पोलीस पाटील सावरगाव बंगला यांची उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे। तसेच सचिव धम्मपाल पाईकराव लोहरा इजारा यांची सचिवपदे आणि कोषाध्यक्ष म्हणून काईट पाटील पांढुर्णा यांची सर्वानुमते निवड झालेली आहे। माननीय श्री ठाणेदार साहेब यांच्या आदेशाखाली हे सर्व निवडी पार पडले आहेत। बातमीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।